नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। अपडेट जर पाहण्यात आली तर नमो शेतकरी सन्मान निधीच्या नव्या हप्त्यासंदर्भात आहे। राज्यातील शेतकरी आतुरतेने या योजनेसंदर्भाची वाट पाहत होते आणि अखेर या संदर्भात राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचे गाईडलाईन्स आता शेतकऱ्यांच्या समोर ठेवण्यात आलेल्या आहेत। सोबतच खूप साऱ्या नियमावली सुद्धा यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत। आता फक्त नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना होणार आहे आणि जे शेतकरी या योजनेसंदर्भात बोगसपणाने किंवा बोगस कागदपत्रे घेऊन किंवा चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत होते, आता अशांवरती कारवाई होणार आहे। आणि या अनुषंगाने राज्यातील खूप सारे शेतकरी यामध्ये पहिले अपात्र करण्यात आलेले होते, तीच आता पात्र करण्यात येणार आहेत आणि बरेचसे शेतकरी ज्यामध्ये आता पात्र आहेत ते अपात्र करण्यात येणार आहे। खूप मोठी गाईडलाईन समोर आलेली आहे आणि नमोचा नवा हप्ता सुद्धा आता जाहीर होणार आहे। त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता जाहीर करण्याचे जे निर्देश आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आता जमा होणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की हा नमोचा नवा हप्ता आहे तो मिळणार तरी कधी आहे, कारण की याची वाट राज्यातील शेतकरी 8व्या हप्त्यापासून पाहत आहेत। 8व्या हप्त्याचं जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जवळपास मित्रांनो 89 लाख शेतकरी यासाठी पात्र होते आणि जवळपास 89 लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या खात्यामध्ये 219 कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करण्यात आलेला होता आणि तेव्हापासूनच राज्यातील शेतकरी नमोच्या या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण की नमोच्या 8व्या हप्त्यासोबतच हा नवा हप्ता वितरण करणं आवश्यक होता। या संदर्भात न्यूज सुद्धा व्हायरल होत होत्या आणि खूप साऱ्या न्यूज चॅनलनं सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं की नमोच्या 8व्या हप्त्यासोबत नवा हप्ता मिळणार आहे, कारण की 9व्या हप्त्याचा टायमिंग हा कंप्लीट झालेला होता मार्चमध्ये आणि नमोच्या जो 8वा हप्ता त्याचा टायमिंग हा नोव्हेंबरमध्येच कंप्लीट झालेला होता। या अनुषंगाने जर पाहण्यात आलं तर हा नमोचा नवा हप्ता आपल्याला मार्चमध्ये अपेक्षित होता। पण राज्यामध्ये आचारसंहिता लागलेली होती, राज्य सरकारकडे निधीची अपूर्तता असेल किंवा इतर काही कारण असेल त्यामुळे हा नवा हप्ता देण्यात आलेला नव्हता। ते राज्य सरकारला माहीत त्यांचं काय गडबड होते, पण तेव्हापासून राज्यातील शेतकरी या नव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। मात्र अखेर आता राज्य सरकारने या संदर्भाच्या ऑफिशियली गाईडलाईन समोर आणलेल्या आहेत। गाईडलाईनमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, काय नियमावली, शेतकऱ्यांना काय कामं करावी लागणार आहेत आणि हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भाची माहिती दिलेली आहे। पहिले पहा या संदर्भात कोणते शेतकरी पात्र असणार आहेत। या संदर्भात ते शेतकरी पात्र असणार आहेत जे PM किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये येतात। जर PM किसानचा लाभ तुम्हाला होत असेल तरच तुम्हाला नमोचा लाभ होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आता महाराष्ट्रातील गरजू शेतकरी जे या नियमामध्ये बसतात ते त्यासाठी पात्र असणार आहेत आणि याची पडताळणी मित्रांनो एकदम सखोल पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। खूप सारे शेतकरी बनावट कागदपत्र करून याचा लाभ घेत होते, आता त्यांना यामधून अपात्र करण्यात येणार आहे आणि याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम त्या शेतकऱ्यांना होणार आहे जे यासाठी पात्र आहेत मित्रांनो। तर राज्यातील 89 लाख शेतकरी यासाठी पात्र आहेत। जवळपास 219 या संदर्भात निधी या संदर्भात जाहीर केला जात असतो। यासाठी राज्य शासनानं काही महत्त्वाचे नियम जाहीर केले की जे केलं असणंच तुमचं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे तुमच्याकडे तुमची आधार सीडिंग असणं खूप गरजेचं आहे। वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगितली जाते की आधार सीडिंग करून घ्या, तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। दुसरं म्हणजे लँड सीडिंग, तुमची जमिनीची नोंदणी असणं खूप गरजेचं आहे। एक नवीन मुद्दा लँड सीडिंग, खूप शेतकऱ्याला समजत नाही की लँड सीडिंग काय आहे, तर तुमची जमिनीची नोंद असणं खूप गरजेचं आहे। त्याला तुम्ही फेरफारची नोंदसुद्धा म्हणू शकता। 2019 पूर्वीची ते पण, तर नमोच्या योजनेसाठी 2019 पूर्वीची फेरफारची नोंदणी असणं गरजेचं आहे आणि PMच्या यादीत नाव असणं गरजेचं आहे। तो म्हणजेच की दर 4 महिन्याच्या अंतरावर EKYC करणं गरजेचं आहे, तर शेतकरी यासाठी पात्र राहतात। आता खूप सारे शेतकरी EKYC करत नाहीत तर त्यांचं नाव यादीमधून कट होते। तर अशा प्रकारे शेतकरी म्हणतात की आम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे, तर तुम्ही टाईम टू टाईम जर EKYC करसाल तरच तुमचं नाव यादीमध्ये राहणार आहे। चौथं म्हणजे फार्मर ID कार्ड असणं खूप गरजेचं आहे। फार्मर ID कार्ड असेलच तर तुम्हाला या संदर्भाचे हप्ते मिळणार आहेत, नाही तुमचे हप्ते थकीत बाकीमध्ये चालले जाणार आहेत। असं नाही की तुमचे हप्ते बंद होणार आहेत, थकीत बाकीमध्ये चालले जाणार आहेत। जेव्हा पण तुम्ही PMचा आपला नमोचा किंवा PMचा हप्ता तुम्हाला मिळायचा असेल आणि तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घेसाल तर हे थकीत बाकी असलेले संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भाचे निर्देशसुद्धा राज्य सरकारनं जाहीर केले आहेत। तर या सर्व प्रकारची नियमावली आणि कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेले आहेत आणि लवकरात लवकर नमोचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याचे अद्यापसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे। खरीप हंगाम 2026 पूर्वी हा नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर होणार असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत आणि लवकरात लवकर येत्या पुढच्या आठवड्यातच या संदर्भाचा ऑफिशियली GR तुम्हाला पाहायला मिळणार आहे। GR आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि हप्ता हा GR आल्यावर 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जाहीर होत असतो आणि संदर्भात PMचा हप्ता मिळणार तेव्हाच हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। या अनुषंगाने जर पाहण्यात आलं तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता हा जाहीर होणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।